हो निघतोच आहे मिस्टर देशपांडे. फक्त एकच गोष्ट मला सांगायची होती, जरा तुम्ही आपले रिवर्क एस्टिमेट्स मला मेल कराल का? मी आज रात्री समीरला फोन करणार आहे आणि त्याच्याशी बोलणार आहे जरा. कशाबद्दल? सरोगसी? नाही. मग दादा वहिनी, तातार काका सगळ्यांना लांब ठेवण्यासाठी काहीतरी कारण दिलं पाहिजे ना. मी जास्त पगाराच्या नोकरीसाठी बाहेर गावी जाणार आहे असं सांगणार आहे त्यांना. अगं मग त्यात एवढं तोंड पाडून आणि सुतक लागल्यासारखं बोलायची काय गरज आहे? अगं कॉन्फिडेंटली बोल ना, एकदम कॉन्फिडेंटली आणि आनंदाने बोल प्लीज. हो ग, पण कुठे सांगू? आय थिंक बँगलोर इज द राईट प्लेस. पण आशू, समीर ऐकेल ना हे सगळं? मी सांगेन, समजावेन त्याला. तो गेले काही दिवस पैसे पाठवू शकलेला नाहीये कारण त्याची नोकरी गेली. हे कम ऑन आशू, मला सांग कधी तू हे तुझं गेटचं ओझं फेकून देणार आहेस? ज्या सिच्युएशन मध्ये तू हा निर्णय घेतलास ती सिच्युएशन समीरचा घास घेणार होती, दादा बहिणीच्या गळ्याला फास होणार होती, म्हणून केलंस ना तू हे सगळं? आशू, उद्या त्यांना जरी कळलं ना तरीही तुझे पाय लटपटता कामा नयेत. आज दातार काकांना फोन केला होता मी. त्यांनी किटीला फोन केला होता आशूची चौकशी करायला. मग आज ब्लड टेस्ट झाली आशूची. बरी असेल ना तब्येत तिची? जीवाला नुसता घोर लावलाय. सकाळी केली ना ब्लड टेस्ट तिने, म्हणजे मला रिपोर्ट आला असेल. मी फोनच करते तिला. अंजू, हो, फोन करून ओरडणार नाहीये मी तिला. त्या म्हणाल्या की आता लवकरच अश्विनी प्रेग्नंट आहे, सगळ्यांना कळायला लागेल. आणि मग आशूच्या पोटात आपलं बाळ वाढतंय सगळ्या जगाला कळेल आणि मी बाळाची आई नाहीये. आशू पण खूप घाबरली. ते तिला नको तसं व्हायला आणि मला तर नाहीच नाही. मी बाळाची आई आहे शुभंकर. ही सरोगसी गोष्ट सिक्रेटच असली पाहिजे, नाही कळली पाहिजे कोणाला. आशू पण खूप घाबरली. आता काय करायचं? तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना मग. मला ना एका नवीन नोकरीची ऑफर आली आहे आणि पगार जवळजवळ दुप्पट आहे आतापेक्षा. वा, छानच आहे. पण दातार काकांना नाही अजून, त्यांना मी सांगेन लवकरच. समीर, आपलं कर्ज लवकर फेटायला खूप मदत होईल. हा, घे बिंदास घे. खरंच? मग मी उद्याच बोलते दातार काकांची, म्हणजे मला निघायची तयारीही करता येईल. निघायची म्हणजे? तो जॉब बँगलोरला आहे ना. बँगलोरला? अगं वेडी आहेस का तू? नाही म्हणजे नाही. चल, डोक्यातून तो विचार काढून टाक, कळलं? आणि आता थोडे दिवस अजिबात पैशांचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त माझा विचार करायचा. नो बंगलोर, कळलंय? बाय. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर बोलत होतीस ना तू? परक्या पुरुषांना आपल्या बायकोकडे पाहण्याचा विचार सुद्धा पुरुषाला खपत नाही. हे सगळं कळल्यानंतर तुला तो आपलं म्हणेल असं वाटतं तुला? तो तुझा मुळीच स्वीकार करणार नाही अश्विनी. स्वतःच्या हाताने आपल्या आयुष्याची होळी करून घेतलीस तू. सांभाळ स्वतःला.